डायपोल डायपोल इंटरॅक्शन फोर्सेस. डायपोल डायपोल इंटरॅक्शन फोर्सेस म्हणजे कोणता फोर्स बघा. द डायपोल डायपोल इंटरॅक्शन फोर्सेस आर द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन द पॉझिटिव्ह एंड ऑफ वन ऑफ द पोलर मॉलिक्यूल अँड द निगेटिव्ह एंड ऑफ अनादर पोलर मॉलिक्यूल. म्हणजे दोन पोलर मॉलिक्यूल असतील, त्या दोन पोलर मॉलिक्यूलमध्ये एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह एंड असतो. तशाच प्रकारे हा झाला एक पोलर मॉलिक्यूल, तसाच काय असणार दुसरा पोलर मॉलिक्यूल असणार, त्यात पण काय असणार पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एंड. मग पहिला जो पोलर मॉलिक्यूल आहे त्याचा पॉझिटिव्ह एंड हा दुसरा जो पोलर मॉलिक्यूल आहे त्याच्या निगेटिव्ह एंडशी काय होत असणार आहे, इंटरॅक्ट होत असणार आहे. त्या इंटरॅक्शनला काय म्हटले, डायपोल डायपोल इंटरॅक्शन फोर्सेस. So the dipole-dipole interaction forces are the attractive forces between the positive end of one of the polar molecule and the negative end of another polar molecule. म्हणजे पहिल्या मॉलिक्यूलचा पॉझिटिव्ह एंड आणि दुसऱ्या पोलर मॉलिक्यूलचा निगेटिव्ह एंड यांच्यामध्ये ज्या इंटरॅक्शन्स असतात त्यांना म्हणायचं डायपोल डायपोल इंटरॅक्शन. आता बघा हा कसा फोर्स आहे, डायपोल डायपोल इंटरॅक्शन फोर्स हा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, जो कशामध्ये ॲक्ट होतो, विथ द मॉलिक्युल्स विथ परमनंट डायपोल मुवमेंट. म्हणजे ज्या मॉलिक्यूलचे पार्शल चार्ज पडतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह त्याच मॉलिक्यूलमध्ये हा फोर्स तुम्हाला बघायला मिळतो. द टू एंड्स ऑफ द मॉलिक्युलर डायपोल्स पजेस सर्टन पार्शल चार्ज. म्हणजे त्या मॉलिक्यूलचे दोन एंड सर्टन म्हणजे काही पार्शल चार्ज पजेस करत असतील, जे कोणत्या लेटरनं डिनोट केले तर लेटर डेल्टा. द मॅग्नेट्यूड ऑफ द पार्शल चार्ज इज ऑलवेज लेस दॅन द चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन. पार्शल चार्जचं जे मॅग्नेट्यूड असतं हे इलेक्ट्रॉनच्या चार्जपेक्षा नेहमी कमी असतं. आता बघा एक्झाम्पल बघा, कन्सिडर द पोलर मॉलिक्यूल HCl. समजा एक पोलर मॉलिक्यूल आहे HCl. HCl हा पोलर काय आहे, तर हायड्रोजन हा हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे आणि क्लोरीन हा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग ह्यांच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ह्यामध्ये क्लोरीनमध्ये जे आहेत ते जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनचे जे क्लाउड असतं आपण त्यांना इलेक्ट्रॉनची क्लाउड म्हणजे ज्याच्याभोवती जास्त इलेक्ट्रॉन असतात. मग जे या HClमध्ये जे इलेक्ट्रॉन क्लाउड असणार आहे दोघांमध्ये ते जास्त करून क्लोरीनकडे काय असणार आहे, शिफ्ट असणार आहे, कारण त्याची इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी पॉवर कशी आहे, जास्त आहे. त्यामुळं क्लोरीन काय करत असणार आहे, जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन क्लाउड त्याच्याकडे घेत असणार आहे, म्हणजे उडत असणार आहे. त्यामुळे त्यावर काय येतो, निगेटिव्ह पार्शियल चार्ज. आणि हायड्रोजन हा पहिल्यापासूनच कसा मेटल आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल. त्यामुळं आणि त्याकडे एकच इलेक्ट्रॉन असतो, त्याकडे इलेक्ट्रॉन क्लाउड नसतं, त्यामुळे तो कसा असतो, पार्शियल पॉझिटिव्ह. त्यावर चार्ज पण कसा येतो, पार्शियल पॉझिटिव्ह. आपण पिरियॉडिक टेबलमध्ये बघितलेलं की हायड्रोजन हा कुठल्या ग्रुपमध्ये येतोय, तर पहिल्या ग्रुपमध्ये. मग पहिला ग्रुप कसा आहे, तर हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. तर हायड्रोजन पण कसा आहे, हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. त्यामुळे त्यावर कोणता चार्ज येतो, पॉझिटिव्ह पार्शियल चार्ज. आता बघा हे एक्झाम्पल त्यांनी घेतले, कन्सिडर द पोलर मॉलिक्यूल HCl. त्यामध्ये काय आहे, क्लोरीन इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाईल हायड्रोजन इज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मग त्यांनी तेच सांगितलं, क्लोरीन कसं आहे, तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि हायड्रोजन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. मग हे असं असल्यामुळे काय होतं, द शेअर्ड पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन बिटवीन बोथ ऑफ द ॲटम इज पुल्ड स्ट्रॉंगली टुवर्ड्स क्लोरीन. म्हणजे ह्यांच्यामध्ये हा बॉन्ड HCl बॉन्ड कसा तयार होतो, तर या दोघांचे इलेक्ट्रॉन शेअर होतात. मग हे शेअर यांच्यात काय असणार आहे, शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन बोथ द ॲटम. म्हणजे यांच्यात जे शेअरिंग होतं इलेक्ट्रॉनचं इज पुल्ड स्ट्रॉंगली टुवर्ड्स द क्लोरीन. हे कुणाकडनं ओढून घेतलं जातं, इज पुल्ड स्ट्रॉंगली टुवर्ड्स द क्लोरीन. म्हणजे हे क्लोरीनकडनं घेतलं जातं. अँड इट ॲक्वायर्स अ पार्शियल निगेटिव्ह वाईल हायड्रोजन ॲक्वायर्स अ पार्शली पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन क्लाउड डिस्ट्रीब्युशन इन द डायपोल ऑफ द HCl मॉलिक्यूल इज ॲज फॉलोज. आता यांनी डायग्राम दाखवला बघा, क्लोरीनवर काय असणार आहे, जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन क्लाउड शिफ्ट झालेला असणार आहे. का शिफ्ट होतं, तर तो कसा आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आणि ह्याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज काय येतो, कारण हा हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. त्यामुळं डिस्ट्रीब्युशन होताना इलेक्ट्रॉन क्लाउडचं कसं होणार आहे, तर अनसिमेट्रिकल होणार आहे. क्लोरीनकडे जास्त येणार आहे आणि हायड्रोजनकडे कमी असणार आहे. जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन क्लाउड म्हणजे इलेक्ट्रॉनची गर्दी कोणाभोवती असणार आहे, तर क्लोरीन भोवती असणार आहे. आता बघा, these dipole HCl molecule interact with other and are known as dipole dipole interaction. मग हा एक पहिला HCl मॉलिक्यूल हा दुसऱ्या HCl मॉलिक्यूलशी रिॲक्ट होतो आणि त्यांच्यात जे इंटरॅक्शन होतं त्याला काय म्हटलं, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. म्हणजे हा पहिल्या मॉलिक्यूलचा क्लोरीन डेल्टा पॉझिटिव्ह हा दुसऱ्या हायड्रोजनशी काय होणार आहे, रिॲक्ट होणार आहे. दुसऱ्या
HClचा जो हायड्रोजन असणार आहे त्याच्यावर कसला चार्ज असतो, डेल्टा पॉझिटिव्ह, त्याच्याशी तो काय होणार आहे, रिॲक्ट होणार आहे. आता बघा ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा डायपोल डायपोल इंटरॅक्शन फोर्सेसचे. डायपोल डायपोल इंटरॅक्शन फोर्सेस आर मच स्ट्रॉंगर दॅन लंडन फोर्स बट आर वीकर दॅन आयन आयन इंटरॅक्शन. म्हणजे हा कशापेक्षा स्ट्रॉंग आहे, लंडन फोर्सपेक्षा हा स्ट्रॉंग आहे. आपण 3 फोर्स बघितलेले पहिला, कोणते कोणते, लंडन फोर्स, डायपोल डायपोल इंटरॅक्शन फोर्स आणि डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन फोर्स. आत्ता जो बघतोय तो दुसरा बघतोय, डायपोल डायपोल इंटरॅक्शन फोर्स. ह्याची प्रॉपर्टी काय आहे, हा कुणापेक्षा स्ट्रॉंग आहे तर लंडन फोर्सपेक्षा स्ट्रॉंग आहे, पण कुणापेक्षा वीक आहे, वीकर दॅन आयन आयन इंटरॅक्शन. The force of attraction between the dipoles decrease with the increase of distance between them. आता ह्यांच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा कमी होतो, विथ द इन्क्रीज ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. हे दोन पोलर मॉलिक्यूल जितके लांब जातील तितका यांच्यातला फोर्स काय होत जातो, कमी होत जातो. द इंटरॅक्शन एनर्जी ऑफ द डायपोल इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन द पोलर मॉलिक्यूल. बघा, the interaction energy of the dipole is inversely proportional to the distance between the polar molecule. For stationary dipole interaction energy कशी असते, E is equal to 1 upon r cube, आणि फॉर रोटेटिंग डायपोल E is equal to 1 upon r⁶. स्टेशनरी म्हणजे काय, स्टेबल डायपोल, म्हणजे त्यांचा चार्ज कसा असतो, स्टेबल असतो. आणि रोटेटिंग डायपोल्स काय, तर त्यांचा चार्ज काय होत असतो, रोटेट होत असतो, फिरत असतो. मग त्याच्यासाठी इंटरॅक्शन एनर्जी कशी आहे, E is equal to 1 upon r⁶. आणि स्टेशनरीसाठी कशी आहे, E इज इक्वल टू 1 अपॉन r⁵. आता बघा तिसरा फोर्स, डायपोल डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन फोर्सेस. त्याची डेफिनेशन बघा, द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन. आता यांच्यात कसला इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, बिटवीन पोलर मॉलिक्यूल अँड नॉन पोलर मॉलिक्यूल इज नोन ॲज अ डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन रिॲक्शन. म्हणजे एक काय असणार, पोलर असणार आणि एक नॉन पोलर असणार. एक पोलर मॉलिक्यूल असणार म्हणजेच काय, एकाचे काय होत असणार, चार्ज पडत असणार, म्हणजे त्यावर पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह चार्ज येत असणार. दुसऱ्या ह्याच्यावर तो चार्ज येत नसणार, तो कसा असणार आहे, नॉन पोलर, म्हणजे तो न्यूट्रल मॉलिक्यूल असणार आहे. बघा एक्झाम्पल काय घेतलं, एक HCl घेतले आणि एक नॉन पोलर मॉलिक्यूल घेतले. मग पोलर मॉलिक्यूल जो असतो त्यांना काय असतात, परमनंट डायपोल मुवमेंट असतात, म्हणजे त्याचे चार्ज पडत असतात. व्हेन बोथ द मॉलिक्यूल, ज्यावेळी पोलर आणि नॉन पोलर मॉलिक्यूल, हा पोलर आणि हा नॉन पोलर मॉलिक्यूल ज्यावेळी एकत्र येतात, हे दोन्ही मॉलिक्यूल ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी काय होतं बघा, व्हेन बोथ द मॉलिक्यूल कम टू क्लोज टू इच अदर द पोलर मॉलिक्यूल इंटरॅक्ट अँड इंड्यूस अ टेम्पररी डायपोल. पोलर मॉलिक्यूल काय होतो, इंटरॅक्ट होतो अँड इंड्यूस अ टेम्पररी डायपोल इन द नॉन पोलर मॉलिक्यूल. तो काय करतो, एक टेम्पररी डायपोल काय करतो, नॉन पोलर मॉलिक्यूलमध्ये तयार करतो अँड डिफॉर्म्स इट्स इलेक्ट्रॉन क्लाउड. आणि त्याचं इलेक्ट्रॉन क्लाउड काय करतो, बिघडवायला चालू करतो, म्हणजे त्यांची जिओमॅट्री काय करतो, डिस्ट्रॉय करतो, अनसिमेट्रिकल करतो. म्हणजे काय करतो बघा, व्हेन बोथ द मॉलिक्यूल, ज्यावेळी एक पोलर मॉलिक्यूल आणि नॉन पोलर मॉलिक्यूल जवळ असतात त्यावेळी पोलर मॉलिक्यूल काय करतो, एक टेम्पररी, त्या नॉन पोलर मॉलिक्यूलमध्ये काय करतो, एक टेम्पररी डायपोल इंड्यूस करतो, एक टेम्पररी डायपोल मुवमेंट निर्माण करतो तात्पुरती. त्यामुळे काय होतं, त्यांचं क्लाउड काय होतं, शिफ्ट होतं, म्हणजे एका ॲटमवर जादा क्लाउड येतं, एका ॲटमवर कमी येतं. मग त्यामध्ये काय होतं, मग असा क्लाउड झाल्यावर काय होतं, मग अशी आपण HClमध्ये बघितलं, Clवर काय होता, जास्त इलेक्ट्रॉन क्लाउड होता. मग त्यामुळं काय होतं, त्यावर चार्ज, म्हणजे तो मॉलिक्यूल कसा होतो, पोलर व्हायला चालू होतो. मग त्यावर काय होतं, पार्शियल चार्ज डिस्ट्रीब्युशन होतं. मग हे बघा, पोलर मॉलिक्यूल विथ परमनंट डायपोल आणि इंड्युस्ड डायपोल इन अ नॉन पोलर मॉलिक्यूल. ह्याच्यात पण काय झाले, हे जवळ असल्यामुळे चार्ज हे झाल्यात बघा, चार्ज तयार झाल्यात, पार्शियल चार्ज, डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह. आता ह्याचे कॅरेक्टर्स बघा, द इंटरॅक्शन एनर्जी ऑफ डायपोल अँड इंड्युस्ड डायपोल इज प्रपोर्शनल टू 1 अपॉन r⁶, वेअर r म्हणजे काय, r इज द डिस्टन्स बिटवीन देम. कुणाच्यातलं डिस्टन्स असणार, पोलर आणि नॉन पोलर मॉलिक्यूलमधलं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला काय म्हणले, r म्हणले. मग द इंटरॅक्शन एनर्जी ऑफ द डायपोल अँड इंड्युस्ड डायपोल, म्हणजे डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन फोर्सची जी इंटरॅक्शन एनर्जी असते कशाला प्रपोर्शनल असते, तर 1 अपॉन r⁶. r म्हणजे काय, r इज द डिस्टन्स बिटवीन बोथ द मॉलिक्यूल, पोलर अँड नॉन पोलर मॉलिक्यूल. आता बघा, मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता हा मॅग्निट्यूड कशावर डिपेंड आहे बघा,
मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिपेंड्स अपॉन द डायपोल मोमेंट प्रेझेंट इन द परमनंट डायपोल. म्हणजे परमनंट डायपोलची जी डायपोल मोमेंट आहे त्याच्यावर आणि द पोलरायझेबिलिटी ऑफ द नॉन पोलर मॉलिक्यूल. म्हणजे तो नॉन पोलर मॉलिक्यूलचं काय झाल्यात, पोलरायझेबल झाल्यात. म्हणजे काय झालं, त्यांच्यात पण काय झाले, पार्शियल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज तयार झाल्यात. या दोन्हीवर काय असतो आता, मॅग्निट्यूड डिपेंड असतो. कुणाचा, तर डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन फोर्सचा मॅग्निट्यूड कशावर डिपेंड असतो, तर डायपोल मोमेंट, अशी डायपोल मोमेंट जी कशामध्ये तयार होते, परमनंट डायपोल मॉलिक्यूल अँड द पोलरायझेबिलिटी ऑफ द नॉन पोलर मॉलिक्यूल. म्हणजे पोलर मॉलिक्यूल हे कसे असतात, त्यांची परमनंट डायपोल मुवमेंट असते आणि नॉन पोलर मॉलिक्यूलची कशी असते, नॉन पोलर मॉलिक्यूलला डायपोल मुवमेंटच नसते. पण आपण या फोर्समध्ये काय केलं आहे, डायपोल मॉलिक्यूलजवळ हा नॉन पोलर मॉलिक्यूल ठेवून, म्हणजे पोलर मॉलिक्यूलजवळ नॉन पोलर मॉलिक्यूल ठेवून आपण काय केलं, ह्याची पोलर, म्हणजे तो मॉलिक्यूल काय केलाय, पोलरायझेबल केलाय. म्हणजे त्यावर काय आणलाय, आपण चार्ज आणलाय. मग ह्याच्यावर काय असतो, त्याचा मॅग्निट्यूड डिपेंड असतो. मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिपेंड्स अपॉन द डायपोल मुवमेंट प्रेझेंट. डायपोल मुवमेंट म्हणजे काय, ज्याचे चार्ज पडतात. डायपोल मुवमेंट प्रेझेंट इन द परमनंट डायपोल अँड द पोलरायझेबिलिटी ऑफ द नॉन पोलर मॉलिक्यूल. आता पुढचा बॉन्ड बघूया, हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय बघा, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द हायड्रोजन ॲटम ऑफ अ मॉलिक्यूल अँड अन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, that is fluorine, oxygen or nitrogen of the same or other molecule is known as the hydrogen bond. म्हणजे हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय, तर हायड्रोजनचाच बॉन्ड आहे, त्यामध्ये हायड्रोजनच असतात. पण बघा, फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे एक अट्रॅक्शनचा फोर्स असतो कुणामध्ये, तर हायड्रोजन ॲटम ऑफ अ मॉलिक्यूल, एका मॉलिक्यूलमधला हायड्रोजन ॲटम अँड अन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम म्हणजे आपण पिरियॉडिक टेबलमध्ये बघितलेला 17वा कॉलम, त्यात काय होतं, फ्लोरीन, क्लोरीन, आयोडीन. म्हणजे जो डी ब्लॉक होता तो कसा होता, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह मेटलचा होता. मग हा हायड्रोजन बॉन्ड कुणामध्ये असतो, हायड्रोजन ॲटम ऑफ वन मॉलिक्यूल आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम म्हणजेच कोणते, तर फ्लोरीन जो एफनं रिप्रेझेंट केला आहे, ऑक्सिजन ओ आणि नायट्रोजन जो एननं रिप्रेझेंट केला आहे, ऑफ द सेम ऑर अदर मॉलिक्यूल. म्हणजे त्याच मॉलिक्यूलमध्ये हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असतील किंवा दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असतील, त्यांच्यामध्ये आणि हायड्रोजनमध्ये जे बॉन्डिंग असतं त्याला काय म्हटलंय, हायड्रोजन बॉन्ड. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन हायड्रोजन ॲटम ऑफ अ मॉलिक्यूल अँड एन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम ऑफ द सेम ऑर अदर मॉलिक्यूल इज नोन ॲज अ हायड्रोजन बॉन्ड. कळालं हायड्रोजन बॉन्ड कशात असतो. आता बघा, एलिमेंट लाईक्स नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आर द हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. हे हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह काय असतात, कारण ह्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पॉवर, म्हणजे ह्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू जास्त असते, ह्यांच्याकडे इलेक्ट्रॉन्स पण काय असतात, जास्त असतात. व्हेन दीज ॲटम फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड विथ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम सच ॲज अ हायड्रोजन अँड द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शिफ्ट टुवर्ड्स द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. तर काय म्हटलंय बघा, व्हेन दीज ॲटम्स फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड विथ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. म्हणजे ज्यावेळी हा ॲटम काय तयार करतो, कोव्हॅलंट बॉन्ड कुणासोबत, विथ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. कोणता ॲटम असणार आहे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, सच ॲज हायड्रोजन. द शेअर्ड पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन. मग यांच्यात जे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन होतात ते कुठं शिफ्ट होतात, शिफ्ट टुवर्ड्स द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. म्हणजे मगाशी आपण एक एक्झाम्पल बघितलं HCl, त्यामध्ये काय होत होतं, क्लोरीनकडं काय येत होतं, मोर इलेक्ट्रॉन क्लाउड शिफ्ट होत होतं. तसं काय होत असणार आहे, समजा HCl बॉन्ड असेल, HF बॉन्ड असेल, HN बॉन्ड असेल, तर यामध्ये काय होत असणार आहे, ह्यांच्यात जे इलेक्ट्रॉन तर शेअरिंग होत असणार आहे. मग ती बॉन्ड पेअर, दोन इलेक्ट्रॉनची मिळून एक बॉन्ड पेअर तयार होते. मग ती बॉन्ड पेअर जी असणार आहे ती कुणाकडे शिफ्ट होत असणार आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमकडं. मगाशी HCl होता त्यावेळी आपण क्लाउड कुठं दाखवलेलं, तर Cl क्लोरीनकडे दाखवलेलं. तसंच दुसरा जर कोणता इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असेल तर काय होणार, क्लाउड काय येणार, त्या ॲटमवर येणार. मग ड्यू टू दिस ॲटम ऑफ द इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, फ्लोरीन, नायट्रोजन, ऑक्सिजन ॲक्वायर्स अ पार्शियल निगेटिव्ह चार्ज. त्यामुळे या एलिमेंटला काय येणार, इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला पार्शियल निगेटिव्ह चार्ज येणार. अँड द हायड्रोजन ॲटम्स ॲक्वायर्स अ पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. आणि हायड्रोजनवर काय असणार, नेहमी पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज राहणार. दिस हायड्रोजन ॲटम विथ पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, असा हायड्रोजन ॲटम with partial positive charge attracts a more electronegative atom of the same or other molecule. मग हाय हायड्रोजन, मग पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असणारा हायड्रोजन कशावर अट्रॅक्ट होतो,
with more electronegative atom of the same or other molecule. मग हा हायड्रोजन ॲटम त्याच मॉलिक्यूलमधला जर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट असेल किंवा दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये जर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट असेल तर तो काय होणार त्याच्याबरोबर अट्रॅक्ट होणार. दिस टाईप ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज नोन ॲज अ हायड्रोजन बॉन्ड. मग त्यालाच काय म्हटलंय, ही ज्या प्रकारची अट्रॅक्शन होते हायड्रोजनमध्ये त्या हायड्रोजनलाच काय म्हटलंय, हायड्रोजन बॉन्ड. कुणाशी इंटरॅक्शन होते हायड्रोजन बॉन्डशी, तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमशी. मग इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम एकतर त्याच मॉलिक्यूलमध्ये असतील किंवा दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये असतील, त्यांच्या जे इंटरॅक्शन होते त्यांना काय म्हटलंय, हायड्रोजन बॉन्ड. मग हायड्रोजन बॉन्ड इज वीकर दॅन इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड. हे बघा, हायड्रोजन बॉन्ड इज वीकर दॅन आयोनिक अँड कोव्हॅलेंट बॉन्ड. आयोनिकलाच इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड सुद्धा म्हणतात. हायड्रोजन बॉन्ड हा दोन्ही बॉन्डपेक्षा म्हणजे आयोनिक बॉन्डपेक्षा सुद्धा आणि कोव्हॅलेंट बॉन्डपेक्षा सुद्धा कसा असतो, वीक असतो. म्हणजे स्ट्रॉंग नसतो, म्हणजे काय असतो, वीक असतो. फॉर एक्झाम्पल बघा, इन द केस ऑफ हायड्रोजन फ्लोराईड HF, द हायड्रोजन बॉन्ड एक्झिस्ट बिटवीन हायड्रोजन ॲटम ऑफ वन मॉलिक्यूल अँड फ्लोरीन ॲटम ऑफ अदर मॉलिक्यूल. आता HF हा एक मॉलिक्यूल आहे, त्याच्यासमोर अजून एक मॉलिक्यूल आहे HF, त्याच्यासमोर अजून एक आहे HF. बघा, मग HF मध्ये काय होतंय बघा, या Hवर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आहे, या फ्लोरीनवर डेल्टा निगेटिव्ह आहे, या Hवर पण डेल्टा पॉझिटिव्ह, या Fवर पण डेल्टा निगेटिव्ह. हा फ्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि हा हायड्रोजन दुसरा जो आहे तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. यांच्यात जे इंटरॅक्शन झाले डॉटेड लाईननं जे दाखवलंय, ह्यालाच काय म्हटलं यांनी, हायड्रोजन बॉन्ड. ह्याला काय म्हटलं यांनी, हायड्रोजन बॉन्ड. आणि HF मध्ये ह्याच जो बॉन्ड आहे तो कसा आहे, तर हा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. आणि हे जे डॉटेड लाईन्स दाखवल्यात तो काय, हायड्रोजन बॉन्ड आहे. बघा, फॉर एक्झाम्पल इन द केस ऑफ हायड्रोजन फ्लोराईड, द हायड्रोजन बॉन्ड एक ऑफ अदर मॉलिक्यूल. म्हणजे हा एक मॉलिक्यूल आहे HF, ह्याची मधल्या फ्लोरीनची इंटरॅक्शन दुसऱ्या मॉलिक्यूल मधल्याशी झाली. तसंच दुसऱ्या मॉलिक्यूलमधला जो HF आहे त्यामधल्या फ्लोरीनची इंटरॅक्शन तिसऱ्या मॉलिक्यूलमधल्या हायड्रोजनशी झाली. मग त्यालाच काय म्हटले, हायड्रोजन बॉन्डिंग म्हटले. द हायड्रोजन बॉन्ड एक्झिस्ट बिटवीन हायड्रोजन ॲटम ऑफ वन मॉलिक्यूल अँड फ्लोरीन ॲटम ऑफ अदर मॉलिक्यूल. म्हणजे हायड्रोजन ॲटम हा एका मॉलिक्यूलचा आणि फ्लोरीन ॲटम हा दुसऱ्या मॉलिक्यूलचा. मग इन दिस वे द हायड्रोजन बॉन्ड बिहेव्स ॲज अ ब्रिज बिटवीन टू ॲटम. मग अशा पद्धतीनं हायड्रोजन बॉन्ड काय म्हणून ॲक्ट होतोय, तर ब्रिज म्हणून ॲक्ट होतोय. ब्रिज म्हणजे काय, तर जोडणारा. तो कोणाला जोडतोय, दोन ॲटमना जोडतोय. विच होल्ड्स वन ॲटम बाय कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजे काय करतोय तो, एका ॲटमला कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजे समजा हा जो बॉन्ड आहे HF, बघा हा जो बॉन्ड आहे तो कसा, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. आणि हा जो बॉन्ड आहे तो कसा आहे, हायड्रोजन बॉन्ड आहे. मग इन दिस वे द हायड्रोजन बॉन्ड बिहेव्स ॲज अ ब्रिज बिटवीन two atoms which holds one atom by covalent bond and other by hydrogen bonding. Hydrogen bond is represented by a dash line. हायड्रोजन बॉन्ड तुम्ही कसा रिप्रेझेंट करताय, तर डॅश लाईननं रिप्रेझेंट करताय और डॉटेड लाईननं. व्हाईल कोव्हॅलेंट बॉन्ड इज रिप्रेझेंटेड बाय सॉलिड लाईन. म्हणजे इथं जे सॉलिड लाईन आहेत ते काय आहेत, कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत. आणि जे डॉटेड आहेत ते कसे आहेत, हायड्रोजन बॉन्ड आहेत. HF हा पहिला मॉलिक्यूल आहे, हा दुसरा, हा तिसरा. ह्या फ्लोरीनची इंटरॅक्शन दुसऱ्या मॉलिक्यूलमधल्या हायड्रोजनशी झाली आहे. मग फ्लोरीन टू हायड्रोजन हा हायड्रोजन बॉन्ड आहे. हा H2F जो आहे तो काय आहे, हा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. कोव्हॅलेंट बॉन्ड कसा रिप्रेझेंट केला आहे, आणि सॉलिड लाईननं. आणि हायड्रोजन बॉन्ड कसा रिप्रेझेंट करतात, ते डॅश लाईन और डॉटेड लाईन. आता नेक्स्ट बघूया. बघा, द स्ट्रेंथ ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग डिपेंड्स ऑन द फिजिकल स्टेट ऑफ द कंपाऊंड. हायड्रोजन बॉन्डिंगची स्ट्रेंथ कशावर डिपेंड असते, तर फिजिकल स्टेट ऑफ द कंपाऊंड. द स्ट्रेंथ इज मॅक्झिमम इन द सॉलिड अँड मिनिमम इन द गॅस. ही स्ट्रेंथ सॉलिडमध्ये जास्त असते आणि गॅसमध्ये काय असते, कमी असते. मग हायड्रोजन बॉन्डिंग जास्त कोण दाखवणार, सॉलिड स्टेटचे कंपाऊंड दाखवणार, आणि मिनिमम कोण दाखवणार, तर गॅसेस कंपाऊंड दाखवणार. दस हायड्रोजन बॉन्ड स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स द स्ट्रक्चर अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द कंपाऊंड. म्हणजेच हायड्रोजन बॉन्डचा कशावर परिणाम होतो, स्ट्रक्चर आणि फिजिकल प्रॉपर्टी. कंपाऊंडची कोणतीही स्ट्रक्चर आणि फिजिकल प्रॉपर्टी असेल तर त्यावर हायड्रोजन बॉन्ड हा स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स होतो. आता बघा, टाईप्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्डचे दोन टाईप आहेत, एक इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड आणि दुसरा इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड.
हायड्रोजन बॉन्डची डेफिनेशन बघितली आपण मगाशी. त्याचे 2 टाईप आहेत आता, इंटरमॉलिक्युलर आणि इंट्रामॉलिक्युलर. आता इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय बघा. हे बघा, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड फॉर्म्स. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड कधी तयार होतो आणि कोणामध्ये तयार होतो? बिटवीन द हायड्रोजन ॲटम ऑफ वन मॉलिक्यूल, एका मॉलिक्यूलमधला हायड्रोजन ॲटम, अँड अन ॲटम ऑफ द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट ऑफ द डिफरंट मॉलिक्यूल, आणि दुसऱ्या मॉलिक्यूलमधला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटिव्ह इलिमेंट. म्हणजे बघा, हे बघा, हायड्रोजन बॉन्ड कशात तयार होतो? पहिल्या मॉलिक्यूलमधला हायड्रोजन मॉलिक्यूल आणि दुसऱ्या मॉलिक्यूलमधला डिफरंट मॉलिक्यूल, त्यातला कुठला इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलिमेंट, त्यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो त्याला काय म्हटलं? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. आता एक्झाम्पल बघा, हा अल्कोहोल घेतला, ROH. जे डॅश लाईन आहेत ते काय आहेत? कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत, आणि जे डॉटेड आहेत ते काय आहेत? हायड्रोजन बॉन्ड आहेत. आता इथं काय आहे? हायड्रोजन आहे. हे बघा, हा एक अल्कोहोल आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, हा चौथा आहे. चारी काय आहेत? अल्कोहोलच आहेत, सेम स्ट्रक्चर आहे ROH. मग हे जे डॅश लाईन यांनी दाखवलं तिथे, हे काय आहेत? हायड्रोजन बॉन्ड आहे. आता हा बघा, हा हायड्रोजन बॉन्ड पहिला मॉलिक्यूल्स आहे, तो कुणाशी रिॲक्ट झाला आहे? हा हायड्रोजन बॉन्ड या दुसऱ्या ऑक्सिजनशी रिॲक्ट झाला आहे, म्हणजे हा पहिला मॉलिक्यूल, हा दुसरा मॉलिक्यूल. मग पहिल्या मॉलिक्यूलमधला हायड्रोजन हा दुसऱ्या मॉलिक्यूलमधला इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमशी काय झाला आहे? इंटरॅक्ट झाला आहे. म्हणजे काय झालं आहे? ह्यानं काय केलं आहे? पहिल्या मॉलिक्यूलमधल्या हायड्रोजननं दुसऱ्या मॉलिक्यूलमधल्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट म्हणजे कोण आहे? ऑक्सिजन, ह्याच्याशी काय तयार केलं आहे? बॉन्ड तयार केला आहे. तसंच दुसऱ्या मॉलिक्यूलमधला जो हायड्रोजन आहे हा, त्यानं तिसऱ्या मॉलिक्यूलमधल्या ऑक्सिजनशी काय तयार केलं आहे? बॉन्ड तयार केला आहे. तसंच तिसऱ्या मॉलिक्यूलमधला हायड्रोजन आहे त्यानं चौथ्या मॉलिक्यूलमधल्या ऑक्सिजनशी काय केलं आहे? हायड्रोजन बॉन्ड तयार केला. मग ह्यांच्यात जे बॉन्डिंग आहे त्याला काय म्हणायचं? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता दुसरं एक्झाम्पल काय दाखवलं यांनी? वॉटर मॉलिक्यूल. हे बघा, H2O हे असं त्यांनी काढलं. हा एक मॉलिक्यूल, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा. आता यांच्यात इंटरॅक्शन बघा, हा हायड्रोजन पहिल्या मॉलिक्यूलचा आहे, तो काय करतो? दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलमधल्या ऑक्सिजनशी बघा इथे इंटरॅक्शन झाल्या. मग दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये जे हायड्रोजन आहे, तो तिसरा जो मॉलिक्यूल आहे त्यातल्या ऑक्सिजन ॲटमशी काय करतोय? इंटरॅक्शन करतोय. सिमिलरली हे काय होतात? हायड्रोजन पुढचा जो मॉलिक्यूल आहे त्याचा जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे त्याच्याशी इंटरॅक्शन करतात. आता बघा, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इन अमोनिया अँड वॉटर मॉलिक्यूल. आता हा अमोनिया आहे, NH3. बघा, 1 2 3, हा NH3, आणि हा काय? वॉटर, H2O. बघा, हा आहे वॉटर. मग हा हायड्रोजन आहे, हा वॉटरमधला हायड्रोजन. हा अमोनियामध्ये नायट्रोजन काय असतो? इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. मग ह्यांच्यात काय झाले? इंटरॅक्शन झाले. हा पार्शियल पॉझिटिव्ह असतो, हा पार्शियल निगेटिव्ह असतो. मग ह्यांच्यात इंटरॅक्शन झाल्या. मग ही इंटरॅक्शन कसली आहे? तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता दुसरं बघा, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. आता इंटरमॉलिक्युलर आला हायड्रोजन बॉन्ड कशात असतो? आता इंट्रामॉलिक्युलर बघा. दिस टाईप ऑफ हायड्रोजन बॉन्ड फॉर्म्स वेन हायड्रोजन ॲटम इज प्रेझेंट बिटवीन टू हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम प्रेझेंट विदिन द सेम मॉलिक्यूल. ह्या टाईपचा बॉन्ड कधी तयार होतो? ज्यावेळी वेन हायड्रोजन ॲटम इज प्रेझेंट बिटवीन टू हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. हायड्रोजन ॲटम हा कशात प्रेझेंट असणार आहे? 2 हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटममध्ये प्रेझेंट असणार आहे. म्हणजे फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन यांच्यामध्ये तो काय असणार आहे? प्रेझेंट असणार आहे. म्हणजे एकाच ॲटममध्ये काय असणार आहेत? 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असणार आहेत, आणि त्यांच्यामध्ये हा काय असणार आहे? हायड्रोजन प्रेझेंट असणार आहे. अजून एकदा बघा डेफिनेशन. दिस टाईप ऑफ हायड्रोजन बॉन्ड फॉर्म्स वेन हायड्रोजन बॉन्ड इज प्रेझेंट बिटवीन टू हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स प्रेझेंट विदिन द सेम मॉलिक्यूल. म्हणजे हे 2 हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स असतील, कोणतेही असू देत ते कसे असणार आहेत? प्रेझेंट विदिन द सेम मॉलिक्यूल. त्या एकाच मॉलिक्यूलमध्ये हे 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम प्रेझेंट असणार आहेत. आता एक्झाम्पल बघूया. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इन ऑर्थोनायट्रोफिनॉल. हे बघा, ही बेन्झिन रिंग असते 6 कार्बनची, ह्याला बेन्झिन म्हणायचं बेसिकली. आणि इथं काय म्हटलं? ही ऑर्थो पोझिशन असते, ह्याला काय जोडलं? आणि OH जोडलाय. आणि ही पॅरा पोझिशन असते, त्याला काय जोडलं? आणि NO2 ग्रुप आहे, म्हणजे NO2. तो कसा स्ट्रक्चर त्याचं कसं ड्रॉन केलं आहे बघा, N डबल बॉन्ड O आणि N2 ऑक्सिजन, एक सिंगल बॉन्ड आहे, हा NO2 झाला. आणि इथं ऑर्थो पोझिशनला काय झालं? ही बेन्झिनची ऑर्थो पोझिशन आहे, त्याला OH जोडले. मग ऑर्थो हा काय? नायट्रो ग्रुप आहे, ऑर्थो नायट्रो
आणि हा फिनॉल आहे. बेन्झिन रिंगला OH असेल तर त्याला काय म्हणायचं? फिनॉल. ही बेन्झिन रिंग आहे 6 कार्बनची. फक्त ही जी सायकल आहे अशी, ही काय बेन्झिन रिंग आहे आणि त्याला OH जोडला काय होतो? तो फिनॉल. आणि फिनॉलच्या ह्याला कोणता आहे? ऑर्थो नायट्रोफिनॉल. ऑर्थो पोझिशनला काय? नायट्रो ग्रुप आहे. बघा, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इन ऑर्थो नायट्रोफिनॉल कसं झालं आहे बघा. हा NO2 मधला जो ऑक्सिजन आहे, हा जो OH आहे, हा हायड्रोजन या ऑक्सिजनशी इंटरॅक्ट झाला आहे. हा हायड्रोजन ऑलरेडी OH मधल्या ऑक्सिजनशी अटॅच आहे. बरोबर आहे. 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटममध्ये हे हायड्रोजन बॉन्डिंग झाले. मग ह्याला काय म्हणायचं? इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजे हायड्रोजन हा कोणाशी अटॅच आहे? आता 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमची. आता दुसरं एक्झाम्पल बघा. द इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इन ऑर्थोक्लोरोफिनॉल. आता इथं पण बेन्झिन रिंग आहे, इथं पण OH आहे, पण इथं काय आहे? ऑर्थो ग्रुपला काय आहे? क्लोरीन आहे. मग ह्याला काय म्हटले? ऑर्थोक्लोरोफिनॉल. आता बघा, ऑक्सिजन ऑलरेडी त्याच्याशी ऑलरेडी त्याचा बॉन्ड आहे. मग हा हायड्रोजन कुणाशी बॉन्ड तयार केला आहे त्यानं? या क्लोरीनशी. मग हायड्रोजन झाला का? 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटममध्ये काय आहे? हायड्रोजन आला आहे आणि विदिन द सेम मॉलिक्युल हे बॉन्डिंग झालं आहे. मग ह्याला म्हणायचं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. कुठं आहे ते? हायड्रोजन आणि Clमध्ये. आता याचं सिग्निफिकन्स म्हणजेच थोडक्यात काय तर ड्रॉबॅक काय असतात बघा हायड्रोजन बॉन्डिंगचे. पहिलं काय सांगितलं त्यांनी? बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. बघा, वॉटर हॅज रिलेटिव्हली हायर बॉइलिंग पॉईंट दॅन द सबस्टन्स विथ सिमिलर मॉलिक्युलर वेट. म्हणजे पाण्याचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो. कशामुळं? दिस इज ड्यू टू द स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन वॉटर मॉलिक्यूल. का जास्त असतो त्याचा बॉइलिंग पॉईंट? कारण त्यांच्यात हायड्रोजन बॉन्डिंग काय असतं? स्ट्रॉंग असतं. वॉटर मॉलिक्यूलमधलं जे हायड्रोजन बॉन्डिंग असतं ते जास्त असतं, त्यामुळे पाण्याचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो. इफ हायड्रोजन बॉन्डिंग वॉज अब्सेंट, जर हायड्रोजन बॉन्डिंग हे अब्सेंट असेल, देन वॉटर वुड हॅव हॅड द बॉइलिंग पॉईंट नियरली -18 डिग्री सेल्सिअस. जर त्या पाण्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंगच अब्सेंट असेल तर वॉटरचा बॉइलिंग पॉईंट हा नियरली काय असतो? 18 डिग्री सेल्सिअस असतो. इन द अब्सेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग वॉटर इन ओशन. बघा, हायड्रोजन बॉन्डिंग जर अब्सेंट असेल तर वॉटरचं काय म्हटलं मी? बॉइलिंग पॉईंट कसा असतो? -18 डिग्री सेल्सिअस, म्हणजे थंड असतो. बघा, इन द अब्सेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग वॉटर इन ओशन. हायड्रोजन बॉन्डिंग अब्सेंट असेल तर वॉटर हे कसं असतं? ओशनमध्ये असतं, रिव्हरमध्ये असतं. अँड लेक वुड रॅपिडली इव्हॅपोरेट. म्हणजे जर हायड्रोजन बॉन्डिंग कम्प्लिटली काय असेल? अब्सेंट असेल तर ओशनमधलं पाणी म्हणा, रिव्हरमधलं किंवा तलावामधलं पाणी काय होणार? रॅपिडली इव्हॅपोरेट होणार. त्याचं काय होणार? बाष्पीभवन होतं. आता दुसरं बघा, डिझॉल्युशन ऑफ द आयोनिक कंपाऊंड इन वॉटर. Although both the OH bonds of water are covalent, दोन्ही पण हायड्रोजनचे जे बॉन्ड आहेत HOH असं आपण लिहितो हायड्रोजन. मग हे दोन्ही पण OH बॉन्ड जे आहेत वॉटरचे आर कोव्हॅलेंट, बट ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग वॉटर मॉलिक्यूल बिहेव्स ॲज पोलर मॉलिक्यूल, म्हणजेच आयोनिक मॉलिक्यूल. म्हणजे OH जे बॉन्ड आहेत हे दोन्ही कसे आहेत? तर कोव्हॅलेंट आहेत, पण हे हायड्रोजन बॉन्डिंग त्यांच्यात होतं, त्यामुळे ते काय म्हणून बिहेव करतात? तर आयोनिक मॉलिक्यूल म्हणून बिहेव करतात. ड्यू टू पोलर नेचर असल्यामुळे काय होतं? वॉटर बिकम एबल टू डिझॉल्व व्हेरियस आयोनिक कंपाऊंड इन इट. पाण्यामध्ये वेगवेगळे आयोनिक कंपाऊंड डिझॉल्व होतात. फॉर एक्झाम्पल मीठ हे कसं आहे? आयोनिक कंपाऊंड आहे. ते काय होतं? पाण्यामध्ये डिझॉल्व होतं. कशामुळं? तर ड्यू टू पोलर नेचर. कुणाचं असतं पोलर नेचर? तर वॉटरचं. तर फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर बघा, हायड्रोजन बॉन्डिंग डिसाइड द फिजिकल स्टेट ऑफ द मॅटर. मग हायड्रोजन बॉन्डिंगवरनं डिसाईड होतं त्या मॅटरची कोणती फिजिकल स्टेट आहे. फॉर एक्झाम्पल इथेन C2H6. MW म्हणजे मॉलिक्युलर वेट. इथेनचं मॉलिक्युलर वेट काय असतं बघा, आपण पिरियॉडिक टेबलमध्ये मास नंबर बघितलेलं. मग कार्बनचा मास नंबर किती आहे? 12. 12 आता कार्बन किती आहेत? C2 म्हटले. मग 12 गुणुले 2 करायचे. गुणुले 2 म्हणजे काय? नंबर ऑफ द कार्बन. इथं 2 आहेत, C2 आहे. मग 12 गुणिले 2 किती येणार? 24. हायड्रोजन किती दिल्यात? 6. हायड्रोजनचा मास नंबर काय आहे? 1. मग 24 आणि 1 गुणिले 6 करायचं. 6 म्हणजे काय? तर नंबर ऑफ हायड्रोजन. मग 6 गुणिले 1 केल्यावर काय येतं? 6. मग हे 24 आणि हे 6 किती होतात बघा? 30. मग हे इथेनचं मॉलिक्युलर वेट किती झालं? 30. मॉलिक्युलर वेट म्हणजे काय?
तर मास जे एलिमेंटचं मास असतात त्यांची बेरीज करायची. आता C2 कार्बन किती आहेत 2 आहेत. एका कार्बनचं मास किती आहे 12, पण कार्बन 2 आहेत त्यामुळे आपण काय केलं 2 गुणिले 12 केलं. हायड्रोजनचं मास किती आहे 1 आहे, पण इथं आपल्याकडे हायड्रोजन किती दिलं त्यांनी 6, मग 1 गुणिले 6 करायचं. मग फॉर एक्झाम्पल इथेन इथं गॅसियस ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर म्हणजे आपलं रोजचं तापमान म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस हे रूम टेम्परेचर असतं. मग रूम टेम्परेचरला इथेन कसा असतो गॅसियस स्टेटमध्ये असतो. का तर ड्यू टू अब्सेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. रूम टेम्परेचरला इथेनमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग हे पूर्णपणे अब्सेंट असतं, म्हणजे त्याच्यात हायड्रोजन बॉन्डिंग नसतंच. ऑन द अदर हँड दुसऱ्या ठिकाणी काय होतं मग वॉटर इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर. वॉटर हे कसं असतं रूम टेम्परेचरला लिक्विड असतं ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड. बघा रूम टेम्परेचरलाच म्हणजे 25 डिग्री सेंटीग्रेडलाच वॉटर कसं असतं लिक्विड फॉर्ममध्ये असतं, आणि इथेन कसं असतं गॅसेस फॉर्ममध्ये असतं. वॉटरचं पण बघा मॉलिक्युलर वेट काढलंय. हायड्रोजनचा मास नंबर 1 आहे, हायड्रोजन किती आहेत 2 आहेत, मग 1 गुणिले 2 किती 2. ऑक्सिजनचा मास नंबर किती आहे 16, 16 अधिक 2 किती होतात बघा 18. हे झालं त्याचं मॉलिक्युलर वेट. आता बघा आपण काय काय बघितलं बघा मेटॅलिक बॉन्ड बघितलेला, डेफिनेशन त्याची बघितलेली, इलेक्ट्रॉन सी मॉडेल बघितलेलं, परत मेटॅलिक प्रॉपर्टीज बघितलेल्या. आता इंटरमॉलिक्युलर फोर्स बघितला. त्यात किती फोर्स आहेत इंटरमॉलिक्युलर तर 3. पहिला कोणता आहे बघा लंडन फोर्स, त्यालाच काय म्हणतात डिस्पर्शन फोर्स. ह्याची डेफिनेशन बघितली. इंटरमॉलिक्युलर फोर्स. दुसरा कोणता आहे डायपोल डायपोल इंटरॅक्शन फोर्स. तिसरा कोणता आहे डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन फोर्स. हे सगळे काय बघितले फोर्स बघितले, त्याचे कॅरेक्टर्स बघितले, त्याचे एक्झाम्पल बघितले. परत काय बघितलं हायड्रोजन बॉन्ड बघितलं. हायड्रोजन बॉन्डचे पण काय आहेत 2 प्रकार आहेत. पहिला कोणता आहे तर इंटरमॉलिक्युलर, दुसरा कुठला आहे तर इंट्रामॉलिक्युलर. त्याचे पण काय बघितले एक्झाम्पल बघितले आणि काय बघितले सिग्निफिकन्स बघितले. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करणार आहे कॅटॅलिसिस बघणार आहे.